सरोदे हे सरकारी वकील आहेत आणि त्यांच्याकडून 5 दिवसांच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती कोरटकरसाठी करण्यात आलेली आहे। आरोपी धीरज चौधरी हा एक बुकी आहे, त्याची गंभीर दखल घ्या असं ॲडव्होकेट सरोदे यांनी म्हटलेलं आहे। आरोपीने एक नाही तर किमान 4 कार वापरल्या असं ॲडव्होकेट असीम सरोदेंनी या ठिकाणी म्हटलंय। धीरज चौधरी हा एक बुकी आहे। कोरटकरच्या वकिलांकडून न्यायालयीन कोठडीची मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। 3 दिवसांची पोलीस कोठडी पुरेशी आहे असं ॲडव्होकेट घाग यांचं म्हणणं आहे। तपास अधिकारी पोलीस आहेत की सरोदे असा सवाल यावेळेला ॲडव्होकेट सौरभ घाग यांनी उपस्थित केलाय। सध्या दोन्ही वकिलांमध्ये युक्तिवाद सुरू आहे। यामध्ये वकिलांमध्येच वाकयुद्ध रंगलेलं आहे। आरोपीने एक नाही तर किमान 4 कार वापरल्या असं ॲडव्होकेट सरोदे यांनी म्हटलंय आणि धीरज चौधरी हा एक बुकी आहे, त्याची गंभीर दखल घ्या असंही ॲडव्होकेट सरोदे म्हणालेले आहेत। आरोपीने एक नाही 4 गाड्या वापरल्या, सर्वांचा तपास होणं गरजेचं आहे आणि यावर तपास अधिकारी पोलीस आहेत की सरोदे आहेत असं ॲडव्होकेट सौरभ घाग यांनी म्हटलेलं आहे। ॲडव्होकेट असीम सरोदे आणि ॲडव्होकेट सौरभ घाग यांच्यामध्ये सध्या जोरदार युक्तिवाद कोर्टामध्ये सुरू आहे। प्रशांत कोरटकरच्या वकिलांचा न्यायालयामध्ये युक्तिवाद काही वेळापूर्वी झाला आणि यावेळेला ॲडव्होकेट असीम सरोदे आणि घाग यांच्यामध्ये जोरदार युक्तिवाद सुरू आहे। धीरज चौधरी हा एक बुकी आहे, त्याची गंभीर दखल घ्या असं सरोदे यांनी म्हटलंय। धीरज चौधरी याची गाडी जी आहे ती कोरटकरने वापरली अशी माहिती पोलिसांकडून कोर्टात देण्यात आली आहे। सरोदे तपास अधिकारी आहेत की पोलीस आहेत असा सवाल यावेळेला ॲडव्होकेट घाग यांनी उपस्थित केला आहे। कोठडीवरून सध्या युक्तिवाद सुरू आहे। पोलीस कोठडीची गरज नाहीये, न्यायालयीन कोठडी पुरेशी आहे अशी मागणी जी आहे ती कोरटकरच्या वकिलांकडून करण्यात आलेली आहे। मात्र 5 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी द्या असं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे। अंतरिम जामीन मिळाल्यानंतर आम्हीच व्हॉइस सॅम्पलसाठी अर्ज केला असं देखील कोरटकरच्या वकिलांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे न्यायालयीन कोठडीची मागणी जी आहे ती त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे। सरोदे तपास अधिकारी आहेत की पोलीस आहेत असा युक्तिवादादरम्यान ॲडव्होकेट घाग यांनी म्हटलंय। कोरटकर खोटारडा पुन्हा फरार होईल, विश्वास ठेवता कामा नये असं ॲडव्होकेट असीम सरोदेंनी यावेळेला म्हटलंय। सरोदे तपास अधिकारी आहेत की पोलीस आहेत असा सवाल यावेळेला घाग यांनी उपस्थित केलाय। सध्या दोन्ही वकिलांमध्ये युक्तिवाद सुरू आहे। यामध्ये सरोदे तपास अधिकारी आहेत की पोलीस आहेत असं ॲडव्होकेट घाग यांनी म्हटलेलं आहे। कोरटकर हा खोटारडा आहे, पुन्हा फरार होईल, विश्वास ठेवता कामा नये असं युक्तिवादादरम्यान सरकारी वकील असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे। ॲडव्होकेट सौरभ घाग आणि असीम सरोदे यांच्यामध्ये सध्या जोरदार युक्तिवाद सुरू आहे। आरोपीने एक नाही तर किमान 4 कार वापरल्या असं ॲडव्होकेट असीम सरोदेंनी म्हटलंय। धीरज चौधरी हा एक बुकी आहे, त्याची गंभीर दखल घ्या असं असीम सरोदेंनी म्हटलेलं आहे। सध्या युक्तिवादाचे अपडेट आपण पाहतोय। तब्बल आता 20 मिनिट झालेली आहे सुनावणी सुरू होऊन, युक्तिवाद अजून सुरूच आहे। या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। यामध्ये दोन्ही वकिलांचे युक्तिवाद सध्या सुरू आहे। तर कोरटकर खोटारडा आहे, पुन्हा फरार होईल, त्याच्यावर विश्वास ठेवता कामा नये असं सरकारी वकील असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे। कोरटकर खोटारडा आहे, पुन्हा फरार होईल, विश्वास ठेवता कामा नये असं ॲडव्होकेट असीम सरोदेंनी म्हटलंय। सरोदे तपास अधिकारी आहेत की पोलीस आहेत असं यावेळेला घाग यांनी म्हटलं। कोरटकर हा खोटारडा आहे, तो फरार होऊ शकतो, त्याच्यावर विश्वास ठेवता कामा नये असं असीम सरोदेंनी म्हटलेलं आहे। तपास अधिकारी पोलीस की सरोदे असं ॲडव्होकेट सौरभ घाग यांनी म्हटलंय। जोरदार युक्तिवाद सध्या दोन्ही वकिलांमध्ये सुरू आहे। त्या सुनावणीचे सगळे अपडेट आपण पाहतोय। सध्या सरकारी वकील आणि कोरटकरचे वकील यांच्यामध्ये कोठडीवरून युक्तिवाद रंगलेला आहे। कोरटकर खोटारडा आहे, पुन्हा फरार होईल, विश्वास ठेवता कामा नये। कोरटकरने अनेक राज्यांमध्ये प्रवास केलाय, तपास करावा लागेल असं सरोदे यांनी म्हटलेलं आहे आणि टोल नाक्यांचा तपास करावा लागेल असंही ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटलंय। कोरटकरनं अनेक राज्यांमध्ये प्रवास केलाय, त्याच्यामुळे तपास करावा लागणार आहे, टोल नाक्यांचा तपास करावा लागेल असं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे।